पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचा धोका वाढलाय। रुग्णांची संख्या 100हून अधिक झाली आणि त्यामुळे पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासन कसं अलर्ट झालंय आपण बघूयात हा रिपोर्ट। जीबीएस मुळे पुणेकरांचं टेन्शन वाढत चाललंय, कारण गेल्या 24 तासात 28 नवे रुग्ण आढळलेत। त्यामुळे पुणे जिल्ह्यात जीबीएसची रुग्णसंख्या 101 वर पोहोचली। त्या पार्श्वभूमीवर खासगी दवाखान्यात रुग्ण आल्यास शासकीय यंत्रणांना कळवण्याचे आदेश देखील देण्यात आले। जीबीएस मुळे पुणेकरांची चिंता वाढली। पुणे जिल्ह्यात 24 तासात 28 नव्या रुग्णांची वाढ झाली। पुणे जिल्ह्यात जीबीएसची रुग्णसंख्या 101 वर पोहोचली। जीबीएसच्या 101 रुग्णांपैकी 62 रुग्ण हे ग्रामीण क्षेत्रातील आहेत। जीबीएसच्या 101 रुग्णांपैकी 16 हे व्हेंटिलेटरवर आहेत। दूषित पाण्यातून आणि दूषित अन्न खाल्ल्याने हा आजार होतो। हा आजार जो आहे तो एकमेकांना स्पर्श केल्याने किंवा खोकल्याने किंवा सर्दीतून असा होत नाही। कॅम्फिलोबॅक्टर जेजुने नावाचा एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यामुळे असं इन्फेक्शन सुरुवातीला होतं, ज्याच्यामध्ये जुलाब उलटी झाल्यानंतर 2-3 आठवड्यानंतर ही लक्षणं चालू होतात। पुण्यात जीबीएसचे रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य विभागासह पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं। त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी 15 बेडचा आयसीयू विभाग सज्ज ठेवण्यात आले। ज्या भागात जीबीएस रुग्णांचा प्रादुर्भाव आहे त्या भागातील घरांचं सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत। पुण्यात जीबीएसचा धोका, प्रशासन अलर्ट। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 25,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय। पुणे पालिका 15,761, पिंपरी चिंचवड 3,719, ग्रामीण मध्ये 6,098 घरांचं सर्वेक्षण करण्यात आले। कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी 15 बेडचा आयसीयू विभाग तयार करण्यात आले। जीबीएस रुग्णांसाठी लागणारे इंजेक्शन महापालिकेकडून पुरवले जाते। पुरुषांसाठी वेगळा वॉर्ड आणि महिलांसाठी वेगळा वॉर्ड असं आणि आयसीयू असं 45 बेडची सुविधा आपण पुणे महानगरपालिकेतर्फे सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे। आणि जीबीएस सिंड्रोमचे जे काही पेशंट्स आपल्याकडे ॲडमिट होतील त्यांच्यावर आपण उपचार देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही आपल्याकडे उपलब्ध आहे। पुणे महानगरपालिकेतर्फे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेमार्फत आपण रुग्णांना जे काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर त्यांची मर्यादा आपण 2 लाखांपर्यंत मोफत उपचार अशी वाढवलेली आहे। पुण्यात जीबीएसचा प्रादुर्भाव नांदेड गावातील विहिरीच्या दूषित पाण्यापासून वाढला असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे महापालिकेकडून नांदेड सिटी धायरी गाव या भागातील विहिरींवर संचलित शुद्धीकरण यंत्र बसवण्यात येणार आहे। डीपी आणि डीपीआर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही फिल्ट्रेशन प्लांट किंवा नवीन टाक्या करू शकत नाही। मग त्यांना आमची तुर्तच मागणी काय आहे, या गावाला पाणी पुरवण्या सगळ्या टाक्या असतील किंवा विहिरी असतील यांचं तुम्ही अर्जंट ऑडिट करून घ्या। त्या ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवा, त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण वेळ हवालदार ठेवा, वॉचमॅन ठेवा, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा। सर्वे करून क्लोरीनचं मोफत वाटप या महापालिकेने घरोघरी जाऊन करावं। लोकांना काय पद्धतीचं पुढचं नियोजन असलं पाहिजे त्याच्याबद्दल जागरूकता केली पाहिजे आणि फिल्ट्रेशन प्लांट पाहिजेच, हा खूप गरजेचा आहे। आम्ही वारंवार मागणी करतो की कुठल्याही प्रकारचं तुम्ही लोकांना माहिती देत नाहीये। या आजाराची माहिती, हा जरी बरा होणारा आजार असेल तरी नागरिकांपर्यंत याची माहिती पोहोचली नाही तर याच्यातून निष्पन्न काहीच नाहीये ना। जोपर्यंत घरातला एखादा पेशंट अत्यावश्यक अवस्थेत जात नाही तोपर्यंत त्यांना माहिती होणारच नाही। याच्यासाठी उपाययोजना महापालिकेने 100% केल्या पाहिजे। दरम्यान जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरही पुण्यात तळ ठोकून आहेत। जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांसह नांदेड गावातील विहिरींची त्यांनी पाहणी देखील केली। यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकरांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत। जो पेशंट की ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो। दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट्स डेथ झाला। आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल, योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथं व्हिजिट्स दिलेत, त्यांचे ओपिनियन्स येतील आणि आज सुद्धा आम्ही याच्याबद्दलची योग्य ती अशी SOP ठरवू। जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार संसर्गजन्य नाही। हा आजार दूषित पाणी किंवा दूषित अन्न खाल्ल्याने होतो। यामुळे नागरिकांनी उघड्यावरचं अन्न खाणं टाळावं, पाणी गरम करून प्यावं असा सल्ला देण्यात आलाय। गुइलेन बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो, परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।